नमस्कार मित्रांनो, शुभांश मांग फार्म या आपल्या आंब्याच्या बागेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बऱ्याच लोकांची एक विनंती आली होती की आम्हाला तुमची संपूर्ण बाग बघायची आहे, तर तुम्ही आम्हाला फिरून दाखवा. तर आज मी त्याच्यासाठीचा हा एक सेपरेट व्हिडिओ करतोय. व्हिडिओ थोडासा कदाचित मोठा होईल. तुम्ही झाडं बघू शकता. आपल्या बागेमध्ये ही 3 वर्षापूर्वी लावलेली झाडं, याचं पूर्ण छाटणी झालेली आहे आणि छाटणीनंतरची ही झाडं तुम्हाला मी दाखवतोय. हे आपलं 10 बाय 7 अंतर आहे. 2 वळीमधलं अंतर 10 फूट आहे आणि 2 झाडांमधलं अंतर हे 7 फूट आहे. ज्यावेळी सुरुवातीला आपल्याला आंबाबागेबद्दल फारसं नॉलेज नव्हतं, फारशी माहिती नव्हती, त्यावेळी असाच कुठून सर्च करून थोडीफार माहिती मिळवली होती आणि त्याच्या माध्यमातून हे अंतर आम्हीच घरच्या घरीच कोणालाही न विचारता डिसाईड केलं होतं. खरं तर हे अंतर थोडंसं चुकीचं म्हटलं जातं, परंतु आपलं क्षेत्र थोडंसं कमी असल्यामुळं आपल्याला जास्त झाडं बसवायची होती आणि म्हणून मग आपण निर्णय घेतला की कशी 2, 4, 6 झाडं जास्त बसतील याचा विचार करून आपण 10 बाय 7 ही लागवड निवडली. इथं एक काजूचं देखील मस्त झाड आहे, बघू शकता. हे बांधावरचं आपलं जुनं आंब्याचं झाड आहे. ही चिक्कूची झाडं आहेत. या बाजूला इकडं आंब्याच्या ह्या पूर्ण 2 ओळी आहेत आणि इकडच्या बाजूला या दाखवतो, ह्या देखील आंब्याच्या पूर्ण 2 ओळी आहेत. इथं ही एक ओळ आणि ह्याच्या खालची ही एक ओळ. हे मध्येच आपलं एक पेरूचं झाड आहे, ते सुद्धा खूप छान तयार झाले. भरपूर असे पेरू त्याला दरवर्षी लागतात. हे एक तुम्ही बघू शकता जंगली वांग्याचं झाड आपल्याकडे आहे. आता इथं ह्याला कटिंग करून आपल्याला ह्याच्यावरती कलमं बांधायचे आहेत आणि कलमं बांधून आपण त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची वांगी घेणार आहोत. हे बघू शकता, ह्या 2 ओळी आहेत, ही एक ओळ आणि ही एक ओळ. मध्ये आपण बेड तयार केलेले आहे, त्याच्यामध्ये आपण भुईमुग घेणार आहोत. जवळपास 70च्या आसपास सर्व मिळून झाडं आपल्याकडं आंबा, चिक्कू, पेरू, काजू, डाळिंब, सीताफळ अशा प्रकारची, आवळा अशा प्रकारची सगळी झाडं मिळून आपल्याकडे 75-70च्या आसपास झाडं आहेत. इथं मध्ये तुम्ही बघू शकता शेवग्याचं देखील अतिशय सुंदर असं झाड आपल्याकडे आहे, ज्याला भरपूर शेंगा लागलेल्या आहेत. हे पूर्ण माळरान होतं मित्रांनो, इथं पूर्ण डोंगर होता. तर आपण मोजणी आणल्यानंतर याच्यामध्ये आपली जागा निघाली आणि मग JCBच्या साहाय्यानं आपण ते व्यवस्थित करून त्याच्यामध्ये दुसरं काही करण्यासारखं नव्हतं म्हणून फळबाग लागवड केली आणि अतिशय यशस्वी अशी फळबाग लागवड आपण मागच्या 3 वर्षामध्ये केलेली आहे. तुम्ही बघू शकता या बाजूला पूर्ण अजून डोंगर आहे, इथंपर्यंत आपलं रान आहे आणि अतिशय सुंदर अशी आंब्याची बाग आपण डेव्हलप केलेली आहे. आणि खालच्या बाजूला हा जो बांध आहे, मी परवाच्या देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, या बांधावरती पूर्णपणे आपण सीताफळ, पेरू, डाळिंब आणि आवळा याची रोपं लावलेली आहेत, जेणेकरून मातीचं देखील संरक्षण होईल, माती वाहून जाणार नाही बांधावरनं आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगली झाडं आपण या ठिकाणी डेव्हलप केलेली आहेत. बऱ्याच लोकांची विनंती होती की आम्हाला पूर्ण बाग बघायची आहे, तर ती पूर्ण बाग व्हिडिओमध्ये काही व्यवस्थित दिसत नव्हती, म्हणून मी आज पूर्ण बाग तुम्हाला फिरून दाखवत आहे. ही शेवटपर्यंत तुम्ही बघू शकता, ही इकडे शेवटपर्यंत तुम्ही बघू शकता. या मधल्या बेडवरती आपण भुईमुग घेणार आहोत आंतरपीक म्हणून. पहिल्यांदाच आपण ट्रायल करणार आहोत, बघूया यावर्षी कसं जमतंय. इकडच्या बाजूला आपलं हे शेवग्याचं झाड आहे आणि मागे मी तुम्हाला जसं दाखवलं होतं, हा आपला CCTV कॅमेरा आहे आपल्या फळबागेच्या संरक्षणार्थ, जिथं काही चुकीचा प्रकार होऊ नये, चोऱ्या वगैरे होऊ नयेत म्हणून. तर ही होती आपल्या संपूर्ण बागेची एक सफर. धन्यवाद.